वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. कशात सगळे. तर आज आहे हे थर्सडे. तुम्ही विचार करत असताल ते मी या टायमाला जिमला का नाही गेलो, कारण मी जिमला सकाळीच जाऊन आलेलो आहे. कारण सकाळी मी थोडंसं लवकर उठलो आणि आज माझं थोडेसे कॉल्स होते 5-5:30च्या दरम्यान, म्हणून सकाळी जिमला जाऊन आलो. आणि थोडेसे काम आहेत घरातले, तर तेच काम वगैरे करून घ्यायचे. तर आजचा रूम वगैरे सगळा साफ वगैरे करून घेतलेला आहे माझा मस्तपैकी. आणि आज सोफा वगैरे क्लीन करून घ्यायचं. तर सोफा क्लीन करणारे येणार आहेत, तर आहेत छोटी मोठी घरातलीच कामं, तर ती करून घेतो. आणि आता थोडंसं काम राहिलं ऑफिसचं, ते पण कंप्लीट करून घेतो. बघूया, जाऊया थोडंसं बाहेर, कारण जिमला 5-5:30ला गेल्यावरती मग बाहेर डायरेक्ट टाईम नाही मिळत बाहेर जायला. गाईज आपल्या घरी आज सोफा क्लीन करणारे आलेले आहेत. तर सोफा बरेच दिवस झालेले घाण झाला होता, घाण म्हणजे काळपट पडला होता. तर आज अर्बन कंपनीवरून अपॉइंटमेंट बुक केली आणि ते आलेत साफ करायला. तर बघूया आज कसा सोफा होईल. सोफा तसा चांगलाच आहे, पण थोडासा काळपट पडला होता. सोफा क्लीन झालेला आहे, तर अजून बराच वल्ला आहे. मला असं वाटलं ते व्हॅक्यूम क्लिनरने थोडंसं लवकर ड्राय होईल, पण साफ तर चांगला झालेला दिसतोय. तर बोललाय की याला अंदाजे 1-3 घंटे लागतील वाळण्यासाठी. पण गाईज वेलकम बॅक. आलोच आपण बाहेर. खूप कंटाळा येत होता घरी, काम आहे अजून, तर म्हटलं थोडा वेळ बाहेर जाऊन येतो. डिमन आलेला आहे, बऱ्याच दिवसांनी डिमन भेटते. तर डिमनला आपण विचारूया एवढे दिवस कुठं गेला होता, जिमला पण येत नाही काय नाही, त्याची एक्झाम चालू आहे. खरं खरं सांगायचं, कुठं गेला होता एवढे दिवस? पेपर चालू होते कॉलेजचे, अजून पण चालू आहे. आणि आता बाहेर कुठले पेपर चालू आहेत तुझे? बाहेर म्हणजे फिरतोय. अरे आपण तो लई दिवसांनी बाहेर पडलो, म्हणलं जरा फिरून यावं जरा. जिमला? हा, जिमला जाईन मंडेपासून. जिमला मंडे वाजता येणार आहे. अरे जरा पेपर चालू आहे. कधी जमणार आहे? आता 23 तारखेला. वेदांत सर पण मागं बसलेले शांतपणे. वेदांत सरची गाडी वेदांतची काय. आपण आलोय सोनके शॉपपाशी, आणि सोनके शॉपचं जरा रिनोव्हेशन चालू आहे. लांबून दाखवतो. हां, 2 दिवस लागणार आहे शॉपला रिनोव्हेट व्हायला. आता मस्त शॉप बनवणार आहे आपण, थोडंसं नवीन. सोनूने सगळा सेटअप बाहेर लावलेला आहे. तर तुम्हाला पण काही काम करायचं असेल तर बाहेरच येऊन काम होईल. थोडंसं 2-3 दिवस काम बंद असणार आहे, पण डिझायनिंग चालू आहे. म्हणजे जे बाहेरची काम आहे ते आधी वगैरे करतोय. आता आतमध्ये थोडंसं एकदम एस्थेटिक लुक करणार आहेत आपण, वेगळं, पूर्ण वेगळा दिसणार आहे तुम्हाला हे शॉप. तर मला वाटलं आधी भाऊला 2-3 दिवस मशीन बंद, तर सुट्टी असेल, पण सुट्टी कोणाला नाही आहे. काम आहे म्हणून नाही, थोडं निवांत आहे. होय आधी थोडंसं निवांत आहे. नाही काम चालू नाही, पण निवांत नाही आहे. रेग्युलर डे सारखंच त्याचं काम चालू आहे. आणि काय पॅन कार्ड, आधार कार्ड काय काढायचे असतील तर इथं या, ई सेवा केंद्र. वोटिंग कार्ड आहे का? अरे माझं पुरावा कधी वैस घरच्यांचं आहे का सगळ्यांचं वोटिंग? आता हे इथं घेऊ, घरच्यांनी घेऊन येतो सगळ्यांना. मला इथं वोटिंग कार्डला फॉर्म भरायचा. हे पोरगं आहे, हे सोनू नाव येतं. ते घेऊन यायचं आणि याला भेटायचं. हे भरून द्यायचं वोटिंग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, फॉर्म बिन सगळं भरून घ्यायचं. तर गाईज वेलकम बॅक. तर आपण आहेत सोनूच्या शॉपपाशी. सोनूच म्हणजेच अनिकेत मोरे, आमचा मित्र. तर त्याचं शॉप आहे डिझाईन क्रिएटिव्हिटी, आणि हे शॉप आहे पिंपरी चिंचवडमध्ये. या शॉपमध्ये तुम्हाला
घराची नेम प्लेट, शॉपचे बोर्ड्स, 2D 3D, त्याच्यानंतर विनेल डिझाईन, सर्व काम करून मिळेल इथं. आणि डिझायनिंगसुद्धा आपण इथंच करतो लॅपटॉपवर. सध्या तुम्ही बघत असताल जरा शॉपचं काम चालू असल्यामुळे आपला सेटअप जरा बाहेर आहे, पण शॉपचं काम वगैरे झाल्यावरती अप्रतिम काम होणार आहे शॉपचं. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघत असताल इथं सध्या सोसायटीच्या नेम प्लेटचं काम चालू आहे, तेही काम आपण घेतो. आणि इथं डिझायनिंग आपल्या इथं चांगल्या फ्लेक्सी साइन प्रोवरती अशा टूलवरती डिझायनिंग होत आहे. आणि सांगायचं गेलं तर आपण बाहेर कामं करत नाहीत, आपल्याकडं मशीन इथंच आहे. ॲक्रेलिक डिझाईन वगैरे कटिंग सगळं इथं होते. आपल्याकडे CNC मशीनसुद्धा आहे. CNC मशीनमध्ये MDF कटिंग, क्लाउड कटिंग, होम इंटिरियरसाठी सर्व कटिंग वगैरे करून मिळेल, ते पण चांगल्या रेटमध्ये. तुम्ही तर येऊन अनिकेत मोरे किंवा स्वप्नील मोरे किंवा आदित्य लोंढे आहे त्यांना येऊन भेटू शकतात. आणि लवकरच शॉप रेडी झाल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू की शॉप किती प्रकारे आपण चांगलं बनवलेलं आहे. तर नक्की या, माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. गाईज वेलकम बॅक. मी आलो आहे वॉक करायला. जेवण वगैरे झाले, आजचे मील सगळे कंप्लीट झालेत आणि लवकर झालेत, कारण 2-3 दिवस झालं खूप उशिरा माझे सगळे मील्स कंप्लीट होत होते, म्हणून वॉक करायला पण भेटत नव्हतं. आज लवकर वॉक करायला आलो आहे आणि सोनू मोरे यांचा फोन आलेला आहे की जेवण करायला जायचं आहे. जेवण तर काही मी करणार नाही आहे, पण त्यांना जेवण करायचे संदीपला. तर आता बघू वॉक कंप्लीट होतो आहे का नाही, स्टेप्स कंप्लीट होत आहेत का नाही. आता ते आलेत गेटवरती, चाललो आहे, जातो त्यांच्यासोबत. प्रशांत आणि सोन्या सोसायटीमध्ये गेलेत आणि मी बाहेर आहे. गाडीपाशी जाऊन थांबलेत, गाडी काढायला लागेल. थंडी पण जरा 2 दिवस कमी होती, पण आज जरा थंडी परत लागली. आता वाजलेत 10:30, जाऊन येऊस तर 12 वाजतील. 12 बघू, तिकडं जर वॉक झालं तर तिकडं करेल, नाही तर आल्यावरती वॉक कंप्लीट करेल. सगळे आलेत हो का. हो, लिटिल पण आलेला आहे. तर फायनली लिटिल आलेला आहे. काय माहिती काय सांगून आलंय घरी. लिटिल पण आलेलं आहे, माहीत नाही काय सांगून आलं घरी. तर विचारूया आपण त्याला घरी काय सांगितले पहिलं तर, कारण काल परवा मस्त चिडला होता तो बराच. का खरं खरं सांग, काय सांगितले घरी? मार्गशीर्ष उपास आहेत, घरी पोळ्या होत्या म्हणून त्याला इकडे बाहेर घेऊन आलोय. बायकोला सांगितलंय एक बिर्याणी पार्सल आणून दिली, तेव्हा बायको गप बसली. ठीक आहे, आम्ही मुद्दामून नेत नाही, सांगून आलेला आहे. आता तर तूप खायचं. तुलसीदास म्हणून तूप म्हणजे अरे तूप घेऊन तुपाची बोट खाऊन आलाय ना तू. एवढं तुपात सांगायला लागलाय तुला गोष्टी. नाही, तुलसीदासचं एक हेच आहे ना. आम्ही तू जर एक 3-4 व्हिडिओ आधी व्हिडिओ बघितला असशील तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुलसीदास मध्ये लिटिल भाऊला 1 महिन्याचं राशन घेतलं, 1 महिन्याचं राशन फ्री. आणि तसंच बॉईजला 1 महिन्याचं राशन घेतलं, 4 महिन्याचं 3 महिन्याचं राशन फ्री आहे. तर तुलाही पाहिजे असेल तर तू तुलसीदास मध्ये जाऊ शकतात. जसं सोन्या तुपाचे बोट चाटून आलाय तुलसीदास मध्ये. म्हणजे एक तुपाचं 3 बॉटल फ्री होते. तुपाचं बाटली फुटली होती, तर यांना बोलवलं होतं की या वेस्ट करतं. असं काही नाही. कसलं तूप ताटले पण तुपाची बोट कसं बोलायला लागले? नाही, पांढरं होतं का पिवळं म्हणजे कसं आहे, आता बसले तू काय चाटतो? या गाडीमध्ये बसल्यावरती लोकांना एक फील वेगळी येते. लक्झरी या गाडीचं नावच ठेवलेलं आहे लक्झरी. लक्झरी. तर 30 तारीख चालू आहे गाडीची आपल्या. गाईज आपण आलोय हॉटेल संदीप वाकड. यांना लागली होती बुक, आपण आलोय जेवायला. मी तर काय जेवणार नाहीये, जेवण झालेलं आहे आपलं. आलो यांच्या सोबत, चला. अरे जाऊ दे सोनू, दिसतोय तू कसा आहे सत्ता. मोकळं आहे सगळं, मस्त मस्त. आपण आलेलो आहेत हॉटेल संदीपमध्ये आणि मस्त सेक्शन आहे इथं.
जेवण ॲज युजल आपण घेणार आहे. ते लोक घेणार आहेत मटण अंडी. गाईज हे लोक मस्त मला जळवत आहेत. मस्त मटण अंडी आणलेली आहे, मटण अंडी घेतलेली आहे फुल. जळवत नाहीत आम्ही, तुला खा पण म्हणतो. सॉरी ते म्हणतात मला खा म्हणून, पण सॉरी मी खाऊ शकत नाही. कारण माझं दिवसाचं कॅलरी इनटेक पूर्ण झालेलं आहे 3000 आणि नॉनव्हेज आता मी करत नाही. पण तरी मी थोडा पायासूप पिणार आहे, पायासूप मागवलं. पण जेवण नाही करू शकत हेवी जेवण. बॉयज अजून आलेलं नाही आहे. बॉयजला फोन केला होता पण बॉयज भाई ब्लॉग में हाय बोल देना. हाय सब्सक्राइब करना चैनल. क्या नाम है? नाम क्या है? परवेज. किधर से हो? संदीप में आए इधर बिहार से हूँ। बिहार से हो क्या? चलो बढ़िया है भाई. हाँ परवेज भाई है. अपना इंस्टाग्राम है बताओ. MAX परवेज 07। ओके MAX परवेज 07 गो फॉलो भाई. हम पहले भी मिले और मैं यही टेबल पे बैठा था 5-6 महीने पहले आए थे. कब आए तुम? यहाँ पे मेरे को कम से 1.5 साल हो गया। हाँ 1.5 साल. तो फिर शायद मेरे को लगता है दूसरा भाई होगा, वो मराठी था. तुम यही टेबल देखते क्या? तुम यही टेबल देखते क्या? नहीं ये नहीं देखता हूँ, मैं वहाँ पे देखता हूँ। हाँ तो इधर इधर दूसरा कोई था. तो चलो ठीक आहे परवेज भाई से मुलाखत होते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर. जेवण वगैरे झालेलं आहे यांचं सर्वांचं. तर निघालोय आपण आपल्या घरी. चलो. हे कसं वाटलं कसं जेवण? अरे जेवण सांगा. जेवण चांगलं होतं हां आणि प्रशांत भाऊला धन्यवाद बिल भरल्याबद्दल. हां एक नंबर झालं. हां प्रशांतकडनं ही अपेक्षा नव्हती की पूर्ण बिल भरल, पण भरलं भाऊनी. मी याचा आभार आहे. हां बाकीच्या काय बोलणार नाही, त्यांनी बडीशोप खाल्लेली. भाऊने मला पार्सल पण घेऊन दिलेले.